खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार विभाग अर्थातच या विभागातील असोसिएशन आणि त्या असोसिएशनच्या अंतर्गत होणारी ही स्पर्धा एबन क्रिकेट क्लब एकयू आयोजित कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा यांच्या स्मरणार्थ आपल्या ग्रामदैवतेच्या नावाने भरवला गेलेला हा चषक अर्थातच महाकाली चषक 2025 पर्व पाचव्या पर्वामध्ये पदार्पण. खऱ्या अर्थानं मित्रांनो पर्व पाचव्या आहे म्हणजे सातत्यपूर्व एकयू गावाच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन, या कासपठार विभागातील खेळाडूंना मिळणारी संधी आणि खऱ्या अर्थानं अतिशय देखणं आयोजन आहे. सुरेख आहे. ज्या ट्रॉफीज पाहताय जवळजवळ 3 ते 4 टेबल आम्ही लावलेत आणि ते संपूर्ण टेबल ट्रॉफीजनी भरल्यात मित्रांनो. अप्रतिम खरोखरच देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफ्या अतिशय देखण्या आहेत आणि प्रत्येकाचं मन खऱ्या अर्थाने त्या ट्रॉफ्यांवरती बसल अशा ट्रॉफ्या मात्र आपण इथे पाहतो एकयू गावाच्या वतीनं. म्हणूनच म्हटलं मी की खऱ्या अर्थानं स्पर्धा अभिमानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा आहे एकयू गावाची. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या. त्या दरम्यान आदरणीय शिवाजी कदम दादा खऱ्या अर्थाने एकयू गावचे एक सामाजिक नेतृत्व, प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं पुढाकार असं व्यक्तिमत्व आज मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर चला दोन्ही संघाचा 12th मॅन या आमच्या समोर बॉक्स मध्ये यायचं आहे आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना एक सूचना आहे मित्रांनो, तुमच्यासाठी 20 मिनिटाचा टाइम लिमिट असेल. त्यामध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा 4थ्या षटकासाठी आपल्याला पेनल्टी लागेल, याची आपण दक्षता घ्या. सकाळच्या सत्रापासूनच खऱ्या अर्थानं आम्ही ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतो. याचं कारण आहे मित्रांनो, स्पर्धा वेळेमध्ये संपन्न व्हावी. आज आपण खऱ्या अर्थानं पंचांचं पॅनल जर पाहिलं तर वैभव भोईर सर असतील, खऱ्या अर्थानं सचिन शेलार सर असतील, हा टिटवाळ्यावरून आता सकाळच्या सत्रामध्ये इथे उपस्थित राहिले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर युनिक लाईव्हचा सुद्धा आभार मानेन. कालच्या पहिल्या मॅचला तुम्ही अवेलेबल झालात. आशिष पोपळे असतील, साई देवरे असतील, खऱ्या अर्थानं कृष्णा देवरे यांचं हे सर्व टीम आहे. त्याचबरोबर अशोक दादा कदम यांचं सुद्धा इथे सकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालंय, त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आम्ही. तर चला मॅच कडे जाऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करूया आणि पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींना मानाचा मुजरा. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. गोलंदाज आहेत आकाश, यांच्या हातातून सटकेल पहिला चेंडू. अतिशय चांगला सुपर अप्पर कट आहे. चेंडू मात्र जाईल डी 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 झोन मध्ये. यस, सलामीची जोडी आपण पाहतोय. टीम जांभूळमुळे सागर राजेश. चेंडू
किवकर आपण थोडस आता पाठीमागून चेंडू आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण काय माहिती आहे प्रत्येक वेळी आपण नवीन चेंडू दिला तर आपल्याला अर्ध्याच काळामध्ये सर्व बॉक्स संपून जातील. त्यासाठी पाठीमागून तोच चेंडू आणायचा सातत्याने आपण प्रयत्न करूया. पहिला चेंडू श्री गणेशा धाला धाबेंचा, फलंदाज होते सागर, गोलंदाज आहेत आकाश. खऱ्या अर्थानं पहिली मॅच रंगले. एका बाजूला आपण जर पाहिलं बोर्णे 11 तर दुसऱ्या बाजूला टीम जांभूळमुरे 11. या दोन संघांच्या दरम्यान मात्र आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिली मॅच रंगताना पाहायला मिळते. टीम खऱ्या अर्थानं बोर्णे 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय. तर पुन्हा एकदा गोलंदाज आकाश मात्र आपल्या रनिंग मार्क वरती. हा यस सर, ओके. तर इथून मात्र आकाश निघतील पुढचा चेंडू घेऊन. सुरेख चेंडू आहे, गती आहे, अतिशय देखणी सुसाट वेगावरती स्वार आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र डॉट डिलिव्हरी आली आहे. कुठेतरी कव्हर एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न सागर यांचा होता, सरळ बाट घेतली, परंतु चेंडू मात्र अतिशय वेगवान असल्यामुळे चेंडू मात्र सरळ एसटी रक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन विसावतोय. पुढील चेंडू घेऊन निघतील आकाश. पुन्हा एकदा वायडी श्वारकर या स्वाभाय वा सुरेख सकाळचं सत्र एक नियोजनबद्ध प्लॅनिंग नुसार गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आकाश मात्र कुठेतरी फुटवर्कचा अभाव मी नक्कीच म्हणेन. सागर थोडस जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न करतायत. फटका फसलाय परंतु चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचणार नाहीये. चेंडू डी झोन मध्ये जाईल. 1 आणि 1च धाब असेल. मी स्टँडिंग फटके खऱ्या अर्थानं तुम्ही फुटवर्क वापरत नाही त्यावेळेस लागतात मित्रांनो. मी सातत्यानं सांगत असतो की तुमचा पाय हलणार नाही तर तुमचा मिडल ऑफ द बॅट चेंडू येणार नाहीये आणि खऱ्या अर्थानं तेच घडते. सागर यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी जागेवरती उभे राहतात. आता मात्र ऑन साइडला क्लिक केला, तिथे मात्र मेंडू केला क्षेत्ररक्षक आहे. हो, खराब चेंडू फेकी होती आहे. खऱ्या अर्थानं एंड तुम्हाला निवडायचा होता गोलंदाज, कारण नॉन स्ट्राईकचा फलंदाज पोहोचत असतो जलद गतीने, पण ज्याने फटका खेळलाय तो थोडासा विलंबाने धावत असतो आणि तेच नक्की प्लॅनिंग मध्ये असलं गरजेचं होतं. परंतु इथे मात्र नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. पहिल्यांदाच मात्र राजेश ऑन स्ट्राईक एंडला. धावसंख्या मात्र 3 आहे. सुरेख आहे, अफलातून आहे, सुसाट वेगावरती स्वार आकाश. एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या मात्र टीम जांभूळमुरे 11 संघाची बिनबाद 3 धावा. कुठेतरी लो स्कोर आहे मी म्हणेन, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्ले म्हटलं की तुम्हाला थोडीशी मुभा असते, तर त्या सर्कल तुम्हाला भेदायचा आहे. परंतु तिथे मात्र काय झालं तर आकाशने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं बागपुटला ढकलला टीम जांभूळमुरे. चला थोडस स्पीडअप ठेवा. तुमचा टायमर ऑन झालाय मित्रांनो. पहिला चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर याची आपण कर्णधारांनी नोंद घ्या, अन्यथा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला पेनल्टी लागेल. आता मात्र षटक क्रमांक 2 साठी प्राचारण केलंय. गोलंदाज आहेत सुनील कदम. क्षेत्ररक्षक आता मात्र तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक प्रोटेक्शनला बाउंड्री लाईनला पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घेऊ नका फील्ड प्ले साठी मित्रांनो, विनंती आहे तुम्हाला. आता मात्र स्ट्राईक एंड आपण सागर खऱ्या अर्थानं लोफुल टॉस बॅट वरती घेतला. चेंडू मात्र येईल तिथे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरतून येतील. फेकी चुकी आहे बघा. खऱ्या अर्थानं एक एक्स्ट्रा धाव मात्र बहाल झाली आहे, म्हणजे 2+1 यस अशा 3 धावा. खरं अर्थ 1+1 ओके सॉरी. पाच धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट पिच आहे. फटका पुन्हा एकदा गलीच्या दिशेने येतोय, परंतु चेंडू मात्र जाईल आणखीन एक डी झोन मध्ये. खरं पाहिलं तर आतापर्यंत एकही परफेक्ट शॉट आपण पाहिला नाही, एकही परफेक्ट फटका मात्र लागला नाही. 2 सलामीवर खेळत आहेत, परंतु इथे कुठेतरी थोडंसं नक्कीच कमी पडतात असं म्हणायला हरकत नाही, कारण
जे फटक्यांची अपेक्षा टीम कडून केली जाते, कारण सलामीवीर म्हटलं की टीमचे कणा असतात. बाटशी इथे मात्र चेंडूला थोडीशी मुवमेंट प्राप्त झाली. चेंडू एक लेगस्टीच्या बाहेरच्या दिशेला पंच आमच्याकडे बळले जातील. यस, इट अ वाईट कॉल. पहिला अवांतर धाव नक्कीच अर्जित केली जाईल. मी म्हणेन टीम खऱ्या अर्थानं बोर्णे संघाच्या माध्यमातून. शॉर्ट पिच आहे पूल, परंतु म्हणावं तसं नाही. आणखीन एक खराब मी मगाशी सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं एंड तुम्ही निवडत असताना खऱ्या अर्थानं नॉन स्ट्रायकर एंड निवडला पाहिजे, परंतु पुन्हा एकदा ती चुकी झाली आणि इथं एक चोरटी धाव कंप्लीट होते. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 नक्कीच मार्गस्थ आहे. शॉर्ट पिच आहे पूल. यस, आता मात्र चांगला परफेक्ट, परंतु तिथे डाऊन. इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे पंचांच्या निर्णयाची नक्कीच आम्ही प्रतीक्षा करू. विचार विनिमय केला जाईल. या पटक्यावरती खऱ्या अर्थानं किती धाबा येतील, काय घडेल, काय बिघडेल ते नक्कीच थोड्याच वेळामध्ये आम्ही आमच्यापर्यंत पोहोचू. परंतु त्या दरम्यान काय घडलं तर खऱ्या अर्थाने एक आलेली सुवर्ण संधी, मी म्हणेन कॅचेस विन द मॅचेस त्यांनी काच म्हटलं जातं, तर आलेली प्रत्येक संधी मात्र तुम्ही तिथे साधली गेली पाहिजे, परंतु ते मात्र घडलं नाही. इथे जेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर चेंडू मात्र गेला डी झोन मध्ये. यस, इथे मात्र एक आणि एकच धाबा असेल, कारण मला वाटतं पूर्ण कॉर्नर टू कॉर्नर डी आहे, म्हणजे पाठीमागे तुम्हाला धाबा नाही आहेत. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये अतिशय चांगला फटका, पॉवर इथे मात्र वापरली. याच चेंडूला भिरकावून दिला. या स्पर्धेतील पहिला मॅक्सिमम फटका लागला जातोय. फलंदाज आहेत सागर, यांच्या बॅट मधून एक तुफानी टोले जंग. खऱ्या अर्थाने ही सुरुवात अपेक्षित टीमला असते. तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्ले मधून खेळता, त्याच वेळी खऱ्या अर्थाने एखाद दोन मोठे फटके येणं अपेक्षित असतात, परंतु म्हटलं ना देर से आहे दुरुस्त आहे. खऱ्या अर्थानं दोन्ही सलामीवीर अजूनही तळ ठोकून आहेत. कुठेही खऱ्या अर्थानं नुकसान नाही आहे टीम जांभूळमुळे 11 संघाचं, आणि आता मात्र खऱ्या अर्थानं गरज आहे. पुन्हा एकदा लॉप केला, सुरेख फटका, अप्रतिम टायमिंग, डीप मिड विकेट डिव्हिजन, आणखीन एक धमाका मॅक्सिमम सागर यांच्या बॅट मधून येतोय. सलग लागोपाठचा दुसरा षटकार. यस, षटक क्रमांक 2 संपले. 21 ऑन स्कोर बोर्ड. टीम खऱ्या अर्थानं जांभूळमुळे 11. या 2 षटकारांनी खऱ्या अर्थानं धावसंख्येला आकार आलाय म्हणेन, कारण क्रिकेट म्हटलं ना की खऱ्या अर्थानं कधीही उलटफेर होत असतो. क्रिकेटला खऱ्या अर्थानं रंग बदलणारा सरडा असं संबोधलं जातं. त्याचं कारण आहे खऱ्या अर्थानं 10 चेंडू पर्यंत आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं टीम खऱ्या अर्थानं बोर्णे 11नी, परंतु तदनंतरच्या 2 चेंडूवरती पहा थोडासा उलटफेर झालाय म्हणेन, जास्त झाला नाहीये, कारण 10 धावांची सरासरी म्हटलं की आज T20चा जमाना आहे, नॉर्मल स्थिती आहे, कारण 10.5च्या सरासरीने खऱ्या अर्थानं धावसंख्या जमा झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आकाश कोण आहे बॉलर? देव जयवंत कदम. या चांगला चेंडू होता, चांगला फटका आलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पहा मिडॉनचे क्षेत्ररक्षक आले. एकच मिडॉपचे क्षेत्ररक्षक तिथे मात्र गेले. एकच धाव आहे, परंतु फील्ड करत असताना मित्रांनो आमचा कॅमेरा तुमच्याकडे फोकस आहे याची आपण नक्कीच जाणीव ठेवायला पाहिजे. मी सातत्यानं सांगत असतो मित्रांनो, आता ग्रामीण क्रिकेट आपलं ग्रामीण राहिलेलं नाहीये. फटका फुलचा चांगला आलाय, परंतु तिथे मात्र त्याला स्थिती जी हवी होती ती नाहीये. चेंडू डी झोन मध्ये जाईल. एक आणि एकच धाव असेल, कारण ज्या वेळेस आपण पाहतो ना 160चं मैदान असते त्यावेळेस फलंदाजांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, कारण बरेच फलंदाज असतात ते खऱ्या अर्थानं 360 मॅन म्हणून ओळखले जातात, परंतु त्यांना कुठेतरी त्या फटक्यांना मुरड घालावी लागते. वाह भाई वाह, लॉप केला, सुपर सेबी ऊपर, काय टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू सी कॉर्नर सीमारेषा बाहेर.
धमाका येतोय सागर यांच्या बॅट मधून. इथे मात्र खऱ्या अर्थानं सागर अतिशय तुफानी फलंदाजी करतात. सुरेख आहे, टायमिंग काय प्रॉपर होतं पहा. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची जी कमिटी आहे त्यांचे पदाधिकारी आहेत ते आपण जर कोणी उपस्थित असाल तर आपल्याला एकीव मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मात्र आपण पाहिलं तर जयवंत. सागर सुपर आहे यार, सुरेख फलंदाजी आहे. 11-25 पहा आतापर्यंत इनिंग साकारली आहे. पुन्हा बॅटच्या रडार मध्ये आहे. भिरकाला परत आता एलिमिनेशन चुकलंय. क्षेत्ररक्षक आहेत, यस इथे मात्र पकडला जाईल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने फलंदाजाला मात्र परतावं लागेल. पॅव्हिलियनच्या दिशेने सागर बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगली खेळी गेली म्हणेन, उपयुक्त खेळी, संघाला तारणारी खेळी असं म्हणायला हरकत नाही आहे. खऱ्या अर्थानं सागर ज्या प्रकारची फलंदाजी करून गेलेत, खऱ्या अर्थानं धावसंख्या मात्र 29 पर्यंत पोहोचवली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. परंतु खऱ्या अर्थानं विचार केला तर हे ते जे 3 षटकार होते त्या 3 षटकारांनी मात्र कमबॅक करून दिलाय, मॅच मध्ये आणलंय. न्यू बॅटर यश जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पुढची मॅच कुठली आहे बघा. दहिवड विपक्ष अंबानी. दोन्ही संघ कर्णधार आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. पंच वळले जात आहेत. येस इट अ वाईट कॉल. 30 ऑन स्कोर बोर्ड, 30 धाबा. न्यू बॅटर आपण जर पाहिलं यश जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 30 धाबा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. पुन्हा आता मात्र काय घडेल. यस इन अ वाईट कॉल. एक ऑफच्या दिशेने एक लेगच्या दिशेने थोडीशी गती ठेवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं जयवंत करताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे 2 लगातार एक्स्ट्रा. लॉप वा वा वा, काय लॉफ्टेड फटका, सुरेख आहे, अप्रतिम आहे. टायमिंग प्रॉपर होता, गॅप शोधला होता आणि चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर. आणखीन एक धमाका येतोय. असं इथे मात्र खऱ्या अर्थानं यश जांभळेंच्या बॅट मधून एक चांगला फटका आलाय. संघाची धावसंख्या 37 ऑन स्कोर बोर्ड आहे. आता मात्र डान्सिंग गाऊन थोडेसे पॉपिंग क्रीज सोडला होता. चेंडू मात्र तिथे जाईल, बबलिंग झालं. हो यस इथे मात्र क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. दुसरी धाव आणि तिसरी धाव बघता 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 पहा. आणि या खऱ्या अर्थानं धाबा बहुमूल्य असतात मित्रांनो. खऱ्या अर्थानं जिथे एकची संभावना होती तिथे मात्र सलग 3 धाबा धावून पूर्ण केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि त्या 3 धाब्याबरोबर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 40च्या घरामध्ये. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती टीम जांभूळमुरी 11 संघ जाऊन पोहोचलाय. एक बाद 40 धाबा. मित्रांनो ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अतिशय देखणीय आहे. युनिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आता मात्र सुशांत कदम शेवटचं हाणामारीचं आणि स्लॉकवरचं षटक खऱ्या अर्थानं म्हटलं की फलंदाज मात्र आपले हात खोलताना पाहायला मिळतात. फिल प्लेस मध्ये थोडेफार चेंजेस पाहायला मिळतात. परंतु जो खेळाडू काढला जातोय ना तिथून त्यांनी चांगला झेल टिपला होता. सागरला माघारी पाठवलं होतं. आता मात्र स्क्वेअर लेग डीप विकेट थोडासा सी कडे नंतर मात्र वेगळी धाटणी आहे. क्षेत्ररक्षक आहेत. हो चुकी आहे मी म्हणेन. परंतु चांगला अतिशय चांगलं गॅदरिंग केलंय. असं वाटलेलं कुठेतरी चुकीमुळे 4 धाबा जातात की काय, परंतु 2 धाबा वाचवल्यात. 42 ऑन स्कोर बोर्ड. खऱ्या अर्थानं थोडीशी एक वेगळी ऍक्शन आहे. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं यश पुन्हा एकदा आपण हो इथे मात्र खऱ्या अर्थानं गतीमध्ये थोडासा परिवर्तन आहे आणि त्यामध्ये फसगत होते. कुठेतरी फुलटॉस चेंडू बॅटला येतोय असं म्हणता चेंडूनी मात्र खऱ्या अर्थानं थोडीशी खालची गती पकडली आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र काय घडलं तर पंच काय कळवतील पाहायचं. यस इथं वाईट कॉल येतोय.
सुशांत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरतून शॉर्ट पिच हो सुरेख आहे चेंडू यस चेंडू तर जाईल डी झोन मध्ये परंतु ज्या फटक्याची अपेक्षा मात्र यस आंबळे करत होते तो फटका मात्र बॅटला लागला नाही आहे आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं एकेरी धाव आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला तर 44 ऑन स्कोर बोर्ड. तर पुन्हा एकदा दहिबड विपक्ष टीम अंबानी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस या ठिकाणी याच आहे. या साता मात्र फुल टॉस बॅटला घेतलाय मगापासून अपेक्षा केली जात होती आणि ती नक्कीच पूर्ण होते. चेंडूला भिरकावून दिला डीप मिड विकेट रिजन मधून आणखीन एक धमाकेदार फटका. या इनिंग मध्ये मात्र षटकार आणि थोडस समीकरण जुळवलंय टीम जांभूळ मुरेचा आणि 50 धावा स्कोर बोर्ड ते आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला पहिला 10 चेंडूचा बघा चेंडू येतोय का बघा आता बॅट घ्या कारण जुना चेंडू आता अवेलेबल नसेल असं मला वाटतं. पहिली इनिंग आहे. यश पहा फक्त 6 चेंडू खेळलाय त्यामध्ये 2 षटकाराच्या साह्याने 18 धाब्यांवरती नाबाद खेळतायत. सुपर इनिंग साका ऐका जुना आहे का आप बघून घ्या बघा तर 6 धाब्यांनी धावसंख्येचा विचार केला आपण तर 50 धाबा अर्धशतक धाव फलकावरती टीम जांभूळमुरे 11 संघाचं खऱ्या अर्थानं 24 चेंडूची मॅच त्यामध्ये 10 चेंडू मात्र अतिशय सुरक्षित होते टीम बोर्णे 11 संघाचे परंतु तदनंतरच्या मात्र या चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं पारडं बदललंय. पुन्हा एकदा यश जांभळे आपण पाहिलं खऱ्या अर्थानं 6 चेंडू 18 धाबांची नाबाद खेळी साकारतायत आपल्या संघाचे तारणहार बनलेत. पुन्हा शॉर्ट पिचचा मारा आता मात्र पंचांच्या निर्णयाकडे वाट पाहिली जाईल आणि यस एकच हात म्हणजेच काय तर नो बॉल. येणारा चेंडू असेल तुमच्यासाठी फ्री हिटचा मुक्त चेंडू संडेची मेजबानी यस म्हणजेच काय तर यश ज्या रिदम मध्ये खेळतायत त्यासाठी फ्रीडम मिळालाय म्हणेन हात खोलण्याची संधी आहे. चला स्पीडअप घ्या 51 ऑन स्कोर बोर्ड. फुलटो असो हो नामी संधी आणि संधीच करता आलं नाही सोनं. चेंडू गेलाय डी झोन मध्ये 1 आणि 1 धाबेसाठी 52 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. टीम जांभूळमुरे 11च्या खऱ्या अर्थानं एक समाधानकारक टोटल च्या दिशेने वाटचाल. सकाळचे सत्र पहिली मॅच पहिली इनिंग तर आम्ही थोड्याच वेळामध्ये सेकंड मॅचचा टॉस करतोय. तुषार सर आपल्याशी जोडले जातील. डेड बॉल चला थोडीशी गती पकडा. आणखीन एक लीडिंग एज लागती आहे चेंडू डी झोन मध्ये जाईल. यस इट अ 4 षटक 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अंती जर आपण विचार केला तर 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 54 धाब्यांचं आव्हान टीम खऱ्या अर्थानं बोर्णे 11 संघासोबत असेल. 54 धाब्यांचं आव्हान. बॅक टू प्ले टॉस का बॉस. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय सातारा जिल्ह्यातील KSK परिसरातील एक गोड आवाज खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य गणेशजी शिंदे सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. मराठी भाषेतील एक दर्जेदार समालोचन शब्दांची जादू शब्दांची फेक अप्रतिम आहे आणि खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक मी सांगत आलोय की ज्या वेळेला मला नवी मुंबईमध्ये मायक्रोफोन कोणी हातात दिला असेल तर ते हेच नाव आहे गणेश शिंदे सर आमचे गुरुवर्य आणि त्यांच्या माध्यमातूनच मी समालोचन क्षेत्रामध्ये सातत्यपूर्वक पाय ठेवले आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या समवेत मला समालोचन करण्याची एक संधी मिळते ते मी माझं भाग्य समजतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया आपण टॉस का बॉस कक्षामध्ये. दहिवड टीमचे कॅप्टन आणि अंबानी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत.
कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये थोडंसं फोकस करा आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की अशोकदादा कदम साहेब यांचे शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कोण देणार? दैवड टीमचे कॅप्टन कॉल करतील. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. कॉइन स्पिन छापा कॉल केलेला आहे आणि अर्थातच छापा हा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलाय रॉयल क्रिकेट क्लब दैवड या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथमतः मी फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. समोर अंबानी संघ आहे, या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कितपत धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? कमीत कमी धावामध्ये थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. आयोजनाबद्दल काय सांगाल? चांगल्या दर्जाचं मैदान आहे, त्याचबरोबर ट्रॉफी सुरेख आहे, त्याचबरोबर मालिकावीरसाठी बायसायकल आहे. कशा पद्धतीने आयोजनाकडे पाहताय? आयोजन खूप सुंदर आहे. आशिषांच्या प्रत्येक टीमचं आयोजन खूप सुंदर असतं. थँक्यू सो मच. अंबानी टीमकडे आपण जाऊया. अंबानी टीम, टॉस तुम्ही गमावला, अजूनपर्यंत मॅच गमावली नाहीये. बॅटिंग करायची आहे, कितपत मजल मारू शकता? टॉस जिंकला असता तरी आम्ही बॅटिंगच घेणं होतं. मनासारखं झालंय. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आयोजनाकडे कशा पद्धतीने पाहताय? बायसायकल आहे मालिकावीरसाठी, त्यानंतर क्रीडांगण देखील सुसज्ज आहे आणि एकी गावचं हे आयोजन खूप छान आहे. पहिल्यांदाच बायसायकल ठेवलं आहे असोसिएशनमध्ये. शेवटची टुर्नामेंट आहे, त्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे पुढील शनिवार रविवार सातारा ग्रामीण प्रीमियर लीग येते. तुम्ही खजिनदार आहात. किती उत्सुकता आहे त्या टुर्नामेंटची? ती टुर्नामेंट आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू कशी चांगल्या पद्धतीने पार पडेल ते. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. त्यानंतर आम्ही दोन्ही टीम्सला पोषक आहार म्हणून केळी आणि कोल्ड्रिंक्स देखील देतोय. टॉसमध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकलेला आहे रॉयल क्रिकेट क्लब दहिवड या टीमने. टॉस जिंकल्यानं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय अंबानी टीमला. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया मायक्रोफोनवरती, जिथे आवाज ऐकताय सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज. आमचे गुरुवर्य गणेशजी शिंदे सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या सत्राची कहाणी. थँक्यू सो मच. तुषार, काय सन्मान आहे ते घ्या ना, सत्कार काय घ्यायचे ते घ्या. थँक्यू सो मच. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन खऱ्या अर्थानं आज आम्ही मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा सन्मान करतोय, कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि छत्रपती श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचे विश्वासू कार्यकर्ते, कट्टर कार्यकर्ते आदरणीय श्री शिवाजी दादा कदम यांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि अजित कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. एक गोड व्यक्तिमत्व, कास पठार विभागामध्ये सातत्यपूर्वक खूप मोठे सामाजिक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून घडवले जातात. असं एक गोड व्यक्तिमत्व शिवाजीदादा कदम यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. गणेशजी शिंदे सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण सन्मानित करतोय अतिथी देव भव, अर्थातच आलेल्या व्यक्तिमत्वांचा आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदर सन्मान करणं हे आपलं अधिक कर्तव्य आहे. भारतीय परंपरा, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ खऱ्या अर्थानं देऊन आपण इथे मात्र सन्मानित करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर सलामीची जोडी आपण पाहतोय. संदीप कल्पेश गोलंदाजी मार्कवरून, यश जांभळे शॉर्ट पिच खूपच इथे मात्र अतिशय चांगला फटका आहे कबरच्या डोक्या. ओ वा बाय वा, काय सुरेख आहे यार, आपल्यातून झेलय. यस लाजवाब. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर असा उलट पावली जाऊन जेल टिपलं 1983 सालामध्ये घेऊन जात असतं मित्रांनो आपल्याला, कारण ते दृश्य आजही प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून असते. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं लाजवाब जेल टिपला यार. नाव त्या खेळाडूचं काय? करण. सुपर आहे यार. खऱ्या अर्थानं कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं ना, ते यासाठी मित्रांनो एक सलामीची जोडी. इथे मात्र ज्या प्रकारचा पहिला फटका आला होता ना, आपण पाहिलं होतं जवळजवळ तो षटकार होता, परंतु मैदानाची रचना त्यामुळे एक धाव आली होती. आणि त्यानंतर मात्र काय सुरेख झेल आला. संदीप बॅक टू द पवेलियन जावं लागलं संदीप यांना. न्यू बॅटर जयवंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खऱ्या अर्थानं विचार केला तर 54 धाब्यांचं मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आपण जर पाहिलं तर यश जांभळे ज्यांच्या बॅट मधून चांगलं फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहिलं.
पुढील चेंडू इथे मात्र थोडी यस इथं ऑफ एसटी ठेवायचा प्रयत्न पंच बारकाईनं पाहतात. तदनंतर मात्र आमच्याकडे इथे मात्र मुवमेंट होते म्हणजेच काय तर यस इथं वाईट कॉल. साप आहे, सरळ हिशोब आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण प्लॅनिंग आहे ऑफ एसटीच्या बाहेर चेंडू लँड करण्याचं. वाह वाह शॉट यार, आपलातून आहे, ताकदीचा वापर आहे, काहीतरी खुन्नस काढायची आहे अशा प्रकारचा हा फटका होता, लापटेट केला होता. इथे मात्र खऱ्या अर्थानं पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेच्या बाहेर. एक धमाकेदार चौकार येतोय. 4 धाब्यामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 6 धाबा धावपलकावरती आहेत. 6 म्हटलं ना मित्रांनो, 6 जून 1674 साली खऱ्या अर्थानं हा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण त्या दिवशी रयतेचा राजा छत्रपती झाला. शिवराज्याभिषेक 16 रायगडावरती संपन्न झाला आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पहिले छत्रपती लाभले. तो दिवस 6 जून 1674 सालीचा. पुन्हा एकदा गोलंदाज आता रडार मध्ये आहे, भिरकावला गेला यस. इथे मात्र लॉंग ऑन सीमारेषा बाहेर फलंदाज आहेत खऱ्या अर्थानं जयवंत त्यांच्या बॅटचा जो स्कोप आहे ना मित्रांनो, काय जबरदस्त आहे. पा टायमिंग किती प्रॉपर होते, पा सुरेख आहे. कारण चेंडू ज्यावेळेस तुमच्या बॅटला लागतोय ना त्यावेळेस त्या फटक्याची जी स्थिती आहे ती समजत असते आणि अतिशय प्रॉपर टायमिंग होता, ताकदीचा पुरेपूर वापर होता. पुन्हा एकदा जयवंत यश मात्र गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा शॉर्ट पिच, पुन्हा लापटेट. वा बाय वा, आता मात्र कव्हरच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेच्या बाहेर. चौकार खिलबाड केला जातंय. म्हटलं जाताना खऱ्या अर्थानं तुम्ही शॉर्ट पिच गोलंदाजी टाकता त्यामुळे मी सातत्यानं सांगतो की तुमच्याकडे पेस असेल तरच तुम्ही शॉर्ट पिचचा वापर करा मित्रांनो, अन्यथा ही स्थिती होणार आहे. खऱ्या अर्थानं जयवंत अतिशय बहारदार फटकेबाजी करतात, कुठे अडमतडम ओढला जात नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16 धाबा धावपलकावरती आहेत. 54 धाब्यांचा पाठलाग करायचा आणि त्या दिशेने योग्य वाटचाल आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघतील यश. मात्र इथे कुठेतरी निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे टीम जांभूळमुरी 11ला. पुन्हा शॉर्ट पिच, खराब दिशा, खराब लाईन, पण आमच्याकडे बळले जात आहेत की नाही. नो बॉल आहे यस, आणि मला वाटतं आउट ऑफ द लाईन यस. इथे मात्र नो बॉल आलाय आणि त्यावरती येणारा फ्री हिट असेल. नो बॉल आहे, नो बॉल. ओ ताकद पा, अरे ट्रॉफी सांभाळा, ट्रॉफी सांभाळा. आणि इथे मात्र समालोचन कक्षाला दिले सलामी, परंतु आमच्या काळजामध्ये धस्ती भरली होती की त्या ट्रॉफीला लागतोय की काय. खऱ्या अर्थानं एवढी देखणी ट्रॉफी आहे ना, आमच्या सागर भाऊ बारकाईनं पाहतायत. खऱ्या अर्थानं बर्थडे बॉय, खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा असतील सागर कदम साहेब यांना. खऱ्या अर्थानं मित्रांनो थोडस सांभाळून, कारण ट्रॉफ्या न्यायच्यात तुम्हाला घरी. कोणी तोडफोड करू नका आमच्या ट्रॉफीची, कारण ती तुमच्यासाठीचीच व्यवस्था आहे. यस, एक षटक संपलंय. धावसंख्या किती? 23. पहा माचनी करबट बदललंय, स्थिती थोडीशी वेगळी झाली आहे. आता जर विचार केला तर 18-31 असं समीकरण आलंय. मी तर झोपत आहे. क्रिकेट म्हटलं की आजचा खऱ्या अर्थानं T20चा जमाना आहे. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण रात्रीच पाहिलं वुमन्स, अर्थातच WPL पाहिली. काल मुंबई इंडियन्सने खऱ्या अर्थानं एक अतिशय चांगला दर्जेदार विजय संपादन केलाय. आणि मला वाटतं दुसरा विजय, दुसरी ट्रॉफी टीम मुंबई इंडियन्स कडे खऱ्या अर्थानं आलेली काल आपण पाहिली आहे. सेकंड ओव्हर साठी मात्र येत आहेत राहुल शेल्लार. स्ट्राईक एंडला पण जर पाहिलं तर संदीप कोण आहे, कल्पेश यांना अजून हात खोलायचे आहेत. मी म्हणेन खऱ्या अर्थानं जयवंत यांनी मात्र नक्कीच आपल्याला प्रूव्ह केलंय, सिद्ध केलंय. मी आलो इथे कशाला, तर खऱ्या अर्थानं माझ्या हातामध्ये जी बॅट आहे ना. पुन्हा शॉर्ट पिच समोरच्या दिशेला जाईल. यस, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळालं. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये
तिथे मात्र एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. एका धाब्याबरोबर 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धाबा धावफलकावरती. 24 एप्रिल 1973 साली जन्म झाला द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांचा वाढदिवस असतो मित्रांनो. आता मात्र जयवंत यांच्यावरती सर्वांच्या नजरा खिळल्या गेल्या. ओ व्हाट अ शॉट यार. आपला तू सुपर सुपर से भी ऊपर डायनामिक यार. लाजवाब. जयवंत यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. क्लास दाखवता यार. सुपर आहे. टायमिंग काय प्रॉपर करतात. सुरेख सुरेख यार. 6 धाब्यांबरोबरच धावसंख्येचा जर विचार केला 30 ऑन स्कोर बोर्ड. 30 धाबा 1.2चा खेळ संपन्न झालाय. आणि जर ही स्थिती जर आपण टीम जांभळमुरीची पाहिली तर मला वाटते त्यावेळेस फक्त 6 ते 7 धाबा होत्या. टीम आता मात्र खऱ्या अर्थानं भोरणे 11 आपण विचार केला तर तब्बल 30 पर्यंत धडक मारली आहे. आता मात्र 24 धाब्यांची गरज. तुम्हाला चेंडू असतील तुमच्याकडे 16-24 समीकरण नव्याने असेल. इथे मात्र थोडासा बाहेर आहे असं वाटतं. यास पंच आमच्याकडे बळले जात आहेत. वाईट कॉल येईल. 31 ऑन स्कोर बोर्ड. एक धाव नक्की जोडली जाते ती विजयाच्या दिशेने टीम भोरणे 11 संघाच्या माध्यमातून. सुपर आहे. सुरेख आहे. परंतु प्रोटेक्शन आहे तिथे मात्र एक्स्ट्रा पॉइंट कबरला. आणि तिथे मात्र बघता बघता 2 धाबा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण जर टीम जांभळमुरेचा विचार केला तर आमचे खऱ्या अर्थानं सहकारी अर्थात तुषार यांची ती टीम आहे. प्रत्येक धाव निघते तसतशी खऱ्या अर्थाने इकडे थोडीशी नर्वसपणा येतोय. परंतु खऱ्या अर्थानं स्वतः भाग नाही आहेत. ओ काय फटका. टायमिंग प्रॉपर आहे. काय सुरेख देखील फलंदाजी यार. आपला तू सुरेख. जयवंत यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय ब्लास्टिंग आहे यार. सुपर आहे. खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलं की त्यांची जी बॅट आहे ना त्या बॅटचा जो टायमिंग होतोय तो खऱ्या अर्थानं प्रॉपर आहे मित्रांनो. आणि मी सातत्यानं सांगतो क्रिकेट फक्त तुम्हाला ताकदीने वापरून फटके खेळता येत नाही तर तिथे टायमिंग साधलं गेलं पाहिजे. आता मात्र इक्वेशन आलंय 14 चेंडू आणि 15. पहा कुठे होती माज कुठे आणून ठेवली एकटा जयवंत. ओ यू मिस. यस इथे मात्र आ बॉल मुझे मार. इथे मात्र लेट कट फटका खेळायचा होता. इथे मात्र पॉइंट आणि गल्लीच्या दिशेने तिथे चूक झाली आहे आणि फटका मात्र फसलाय. चेंडूची लिडिंग एज लागली आहे आणि इथे मात्र एसटीचा वेध घेतलाय. मोठा धक्का. परंतु कामगिरी मात्र चोख बजावली आहे. खऱ्या अर्थानं सेकंड केलं जात आहे. अभिनंदन केलं जात आहे. खऱ्या अर्थानं जयवंत काय फटकेबाजी खेळली यार. वा सुरेख बॅटिंग यार. संघाला आपल्या सुस्थितीमध्ये आणलंय. तिकडे दिसते ना बघा. जयवंत 34 रन्स 34 धावा वैयक्तिक केल्यात. पहा खऱ्या अर्थानं आपल्या संघाला विजयाच्या ट्रॅक वरती आणून ठेवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9-34. नवीन फलंदाज बॅटर कोण आलाय. संभाजी न्यू बॅटर. ओ आल्याच एक फटका खेळायचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी पलटले जात आहेत आणि यस इथे मात्र जोखीम घेतली होती परंतु कंप्लीट सुद्धा झाले म्हणेन. जोखीमची आवश्यकता आहे का टीम बोर्नीला म्हणेन तर नाही म्हणेन. या आल्या 2 धावा म्हणजे षटक क्रमांक यस 2 संपलाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचल्या 41. म्हणजेच आता जर विचार केला तर 12 चेंडू आणि 13 धाबांचं समीकरण आहे. आणि खऱ्या अर्थानं जिथे तुम्ही 2 षटकामध्ये 41 बनवता तिथे 2 षटकामध्ये 13 बनवणं अवघड नाहीये. फक्त एकच इथे नुकसान झालंय. खऱ्या अर्थानं जयवंत ज्यांनी 9 चेंडू मध्ये तब्बल 34 धाबांची तुफानी फटकेबाजी केली. आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतीचा विचार केला आपण. जयश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर कल्पेश सलामीला आलेत परंतु म्हणावी तशी आतापर्यंत फलंदाजी नाही परंतु जबाबदारी मोठी आहे.
पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. ती जी चूक झाली होती खऱ्या अर्थानं जयवंत यांच्याकडून तीच खऱ्या अर्थानं करतात कल्पेश. परंतु आता मात्र कल्पेश यांच्याकडे ऑप्शन नाही आहे. तुम्ही सलामीला आला तर तुम्ही ही मॅच घेऊन जाणं अपेक्षित आहे. टीम आपल्याकडे अपेक्षानं पाहते आणि इथे कुठे खराब शॉट खेळायचा नाही, खराब फटका खेळून आउट व्हायचं नाहीये. हे मात्र नक्कीच कल्पेशनी मनाशी ठरवलं पाहिजे, कारण टीम अपेक्षेने पाहत असते मित्रांनो. पहा ती स्थिती आहे कुठेतरी ऑन साइड डोक्यामध्ये फिट आहे आणि ओ यस हो 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 इथे चक्क गोलंदाजी. म्हणजेच तुषार किती धावा? 3 पॅनल्टी 1 नो. ओ हो 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 यस इथे मात्र 4 धावा मोफत. मी म्हणेन पॅनल्टी 3 आहेत सांगतात. 3 आहेत कारण इथून मागच्या स्पर्धेमध्ये ज्या दिल्या असतील. असोसिएशनचा नियम आहे, कारण स्पर्धेचा नियम नाही आपल्या, हा नियम आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा. आतापर्यंत धावफलकात 46 धावा लागल्यात, म्हणजे तुम्हाला बनवायच्या आहेत अजूनही 8 धावा. फ्री हिट मात्र नक्कीच कंटिन्यू आहे. रिप्लेसमेंट गोलंदाज संकेत. यस या ठिकाणी नितीन बादापुरे यांचं इथे आगमन झालंय. नितीन बादापुरे साहेबांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाज मात्र आपण पाहिलं तर संकेत इथे लाभ केलाय. सी कॉर्नर खाली मोठं रिझन आहे. प्रयत्न केले परंतु प्रयत्न अपुरे झाले. म्हणे चेंडू गेलाय सीमारेच्या बाहेर. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. खूप मोठा गॅप होता आणि तो मात्र भेदण्यामध्ये यश आलंय कल्पेशला. खऱ्या अर्थानं आणखीन 4 धाब्यांची आवश्यकता असेल. 50 धाबा अर्धशतक धावफलकावरती आहे. गोलंदाजांनी मात्र ज्या प्रकारची पाहिलं होतं ना आपण की खऱ्या अर्थानं फलंदाजी झाली होती त्यावरती पाणी फिरले म्हणेन टीम जांभूळमुरीच्या. पुन्हा एकदा हो लॉब केलाय. फिनिश ऑफ द धोनी स्टाईल. चेंडूला पाठवलाय. डीप मिड विकेट रिझन सीमारेषा बाहेर. येतोय षटकार, विजयी षटकार. फलंदाज आहेत कल्पेश. कल्पेश यांच्या बॅट मधून आलाय शेवटचा निर्णायक षटकार. धमाका. मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण जर विचार केला तर नो डाऊट असतील अर्थातच जयवंत, ज्यांच्या बॅट मधून आला एक तुफानी, एक म्हटलं जातं ना की आंधी आली होती आणि खऱ्या अर्थानं त्या आंधीमध्ये मात्र टीम जांभूळमुरे संघ हा खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झाला. कुठेतरी असं वाटलं पहिली मॅच आहे 54 धावा मोठी धावसंख्या उभारली आहे, परंतु खऱ्या अर्थानं 3 षटकामध्ये ती धावसंख्या कंप्लीट झाली आहे. म्हणजेच काय तर बॅटिंग ट्रॅक चांगला आहे आणि इथे मात्र इथून पुढच्या मॅचेस आपल्याला बहारदार मात्र पाहायला मिळतील. तर मॅन ऑफ द मॅच आपण सन्मानित करूया. अर्थात जयवंत यांना विनंती करेन या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच आम्ही इथे सन्मानित करतोय. पुढची टीम चला टीम दहिवड 11 आपण आपलं स्क्वॉड पंचांकडे चेंडू द्या प्लीज. आणि नेक्स्ट मॅच नक्कीच टीम अंबानी विपक्ष टीम दहिवड या दोन्ही संघांदरम्यान होईल. मॅन ऑफ द मॅच साठी आपण मुख्य व्यासपीठावरती निमंत्रित देऊया जयवंतला. या आणि आयोजन समितीला विनंती करेन आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. 5 जयवंत इथे मात्र उपस्थित आहेत या आयोजन समिती. मॅन ऑफ द मॅच आपण इथे मात्र जयवंत यांना देतोय. त्यांनी 9 चेंडूमध्ये 34 धावा, 4 6 आणि 2 चौकारांच्या साह्यानं द्या. इथे मान्यवरांच्या हस्ते द्यायचं ना आपण, इथेच द्या, मुख्य व्यासपीठावरतीच द्या. आणि इथे मात्र नक्कीच मी विनंती करतो भरत कदम साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे मात्र जयवंत यांना मात्र इथे मॅन ऑफ द मॅच देऊया. कॅमेरामॅनला विनंती करेन नक्कीच आपण कॅमेरामॅन फोकस आपण पाहिलं तर अक्षय जानकर खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला प्राप्त झालेत. आणि मित्रांनो जे मॅन ऑफ द मॅच ठराल त्यांनी इथून पुढच्या पूर्ण स्पर्धे